म्हणायला म्हणता येतं लहानपण, पण पुन्हा म्हणता येत नाही. खरंच सांगा महिलांना, मुलावर संस्कार करायचे असतील तर काय करावं लागतं? वय कोणतं पाहिजे? बालवयच पाहिजे. ना काही बालवयातले पोरं तरुणपणात गेले की दारू प्यायला लागले ना, बरेच आई वडील आमच्या जवळ रडतात. म्हणे महाराज पोऱ्या दारू प्यायला लागल्या. म्हटलं तुम्हाला कसं कळालं? म्हणे महाराज मी ज्या दुकानमा चढाल तू आणि तुम्ही म्हणा. म्हटलं तू चढू नको, तू उतरावू नाही. तरुणपण नावाच्या संधीमध्ये जर पोरगा गेला तर त्याच्यावर संस्कार घडत नाही. महाराज बालपणातच संस्कार होतात. बालपण नावाची संधी आहे आणि परिणाम त्याला संस्कार नावाचा सोनं द्या. खरं सांगू, सोपं सांगतो तुम्हाला. बघा, कुंभार हा मडकं घडवत असताना मडक्याला माती कोरडीच पाहिजे. झोपा कोरडी पाहिजे का? ओली पाहिजे. महाराज मडक्याला माती ओली पाहिजे. तसं संस्कार करायला वय कोणतं पाहिजे? बालवय पाहिजे. म्हणून बालपण नावाची संधी आहे, संस्कार नावाचं सोनं. दुसरी तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं. महाराज तरुणपणात पोरगा काय करू शकतो? त्यागच करू शकतो. आप्पा या वयात तुम्ही आमचा पाया पडतात. का पाया पडतात? धोतर नेसले म्हणून पाया पडतात. जीनची पॅन्ट घालीन आलो तर नाही काय? आम्हाला तरुणपण नावाची संधी दिली देवाने. आम्ही महाराज जीनची पॅन्टचा त्याग करून धोतर घालतो, याचा त्याग केलाय आम्ही. त्याग तुम्ही म्हणतात महाराज धोतर का घालता? पैसा भेटतो म्हणून. पैसा कमवण्याचं साधन आम्ही दुसरंही शोधलं असतं. कराडकच व्यवस्थित आहे का? पण तरुणपण नावाची संधी आम्हाला प्राप्त झाली आणि आम्ही त्याचं त्याग नावाचं सोनं केलेलं आहे. म्हणून तुम्ही लोक पाया पडतात. आमचं कोणी पाया पडायला तयार नाही. तरुणांनो भरपूर उपस्थिती तुमची आहे. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं द्या. रोज माझ्या कीर्तनात सांगतो बघा. आता 19 फेब्रुवारी येते. अरे दारू पिऊन निधीमध्ये नाचून शिवजयंती साजरा करण्यापेक्षा कधीतरी छत्रपती राजाच्या पुतळ्यासमोर मुद्रा करा. राजे आजपर्यंत आम्ही जेही व्यसन करत असलो पाहिजे ते व्यसनाच्या तुमच्या चरणावर त्याग करतो. हीच खरी शिवजयंती आहे. डीजे पॅन वगैरे लावण्याची गरज नाही. तुम्ही नाही गाडी वाढवली, नाही चंद्रपूर लावला चालेल, पण महाराज निर्व्यसनी होऊन जर राजाला मुद्रा करत आहात तर तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं आहे. 23व्या वर्षी पासावर जाणारा भगतसिंह. रवी महाराज भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले. पाहुणे आईने 50ची नोट दिली आणि त्या भगतसिंहाला सांगितलं, भगत किराणा करून आणायचा. पिशवी घेतली भगतसिंहाने, 50ची नोट घेतली आणि महाराज निघाला बाजाराच्या दिशेने. त्या नोटेकडे पाहायचा, त्या पिशवीकडे पाहायचा आणि भगतसिंहाने विचार केला, अरे आपण जर या नोटेचा बाजार केला तर बाजार करून घरी नेलं, आई स्वयंपाक करेल, पाहुणे आपल्याला पाहायला येतील, ते जेवण करतील, आपल्याला पसंत करतील आणि आपल्याला त्यांच्या मुलीशी लग्न करावं लागेल. आणि त्यांच्या मुलीशी जर आपलं लग्न झालं, ती माझी बायको बनेल आणि ती माझी बायको बनली की मला बायकोचं ऐकावं. काय अंदाज वा बायकोचं ऐकावं लागेल. लाडकी बहीण नंतर लागेल, पहिले जाऊ द्या, पण नंतर लागेल. महाराज फेकून दिली पिशवी, 50ची नोट खिशात घातली माझ्या भगतसिंहाने आणि जालेन मला हत्ताबाग कानमध्ये गेले. लाहोरला त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवले गेले. इंग्रज चले जाऊ आंदोलन केले आणि परिणाम आई रडायला लागली. भगत लग्न करायचं होतं तुझं, काय केलं तू? रडणारी आईच्या अशी म्हटले. भगतसिंह म्हणतो, आई मला लग्न करायचं नाही. आई मला जगायचं भारत मातेसाठी, मला मरायचं भारत मातेसाठी. काही शब्द काय म्हणतो भगतसिंह ऐका. हो मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे बसंती चोला. ओ माय रंग दे, ओ माय रंग दे, माय रंग दे बसंती चोला, माय रंग दे बसंती चोला. 23व्या वर्षी पासावर जाणारा भगतसिंह आहे. याचा अर्थ तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं आहे. तिसरी म्हातारपण नावाची संधी. म्हातारपण बरं का आप्पा, किती वय तुमचं? वा भाग्यवान आहेत आप्पा, तुम्ही 74 पर्यंत पोहोचले. अशा या पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण केल्यामुळे धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या जिंदगीच्या काळात ना भाग्यवान आहेत, म्हातारे झाले तुम्ही. आता 2050 मध्ये म्हातारा पाहायला मिळणार नाही बरं का. 2050 मध्ये म्हातारा पाहायला मिळणार नाही. मग लहान पोरांना शिक्षक विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी घेऊन जातील. एखादा म्हाताराचा सांगाडा असेल किंवा फळ्यावर म्हाताऱ्याची प्रतिकृती काढून द्यावी लागेल आणि शिक्षक पोरांना सांगतील, पोरांनो पहिले दल्ला अशा तर काय आहे म्हणजे पुढे दल्ला होत नाही. म्हातारपण नावाची संधी आहे. मग म्हातारपणात माणूस काय करू शकतो? भज गोविंदम. भजनापलीकडे म्हातारा काय करू शकत नाही. मला सांगा, म्हातारा अभ्यास करू शकतो का? म्हातारा काम करू शकतो? विनोदाने काय सांगतो सागर महाराज. बघा, एक 90 वर्षाच्या म्हाताराने पुस्तक घेतलं, आंब्याच्या झाडाखाली बसला होता. एका फार गुढे नातू धावत आला, बाबा काय करताय?
90 वर्षाचा बाबा नातूला म्हणले अरे म्हणले मी MPC UPSCचा अभ्यास करतो, मला PSI व्हायचं. कोण? 90 वर्ष ना बापा. नातू म्हणे बाबा जो एक करानबो होती तो एक करी नाही, तो एक टिवल्या बावल्या करा. नाता अभ्यास मला सांगा बाबांनी किती अभ्यास केला म्हणजे बाबा PSI होणार आहे? बोला बोला बोला. नाही होणार महाराज. का बाबांच्या जीवनातली बालपण नावाची संधी गेली आहे, तरुणपण नावाची संधी गेलेली आहे. आता म्हातारपण नावाच्या संधीमध्ये बाबाने एकच केलं पाहिजे, ठाईच बैसोन करा एक चित्त आवडे अनंत आडवावा. महाराज संधीचं जीवन असून काय करायचंय? सेना महाराजांना जेव्हा साधकांनी विचारलं तेव्हा सेना महाराज म्हणतात बाबा संधीचं सोनं करायचं ना तुम्हाला, मग आतापर्यंत जे विचार आहेत ते डिलीट करा आणि नवीन विचार डाउनलोड करा. पण ते विचार कोणता करायचा? तो विचार महाराज अभंगाच्या पहिल्या